मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. हाय मित्रांनो, कसे आहात? मामी आणि मी गेलो होतो मामाच्या गावाला. मला सुट्टी पडली होती म्हणून मी एकटाच गेलो होतो. माझ्या मामाचं लग्न झालं नव्हतं. माझ्या चुलत मामाचं लग्न झालं होतं. मामाच्या घरात टी व्ही नव्हता म्हणून मी चुलत मामाच्या घरी असायचो. चुलत मामा कामाला होता त्यामुळे तो घरात नसायचा. मामाची नाईट पण कधी कधी असायची. मला चुलत मामाने 2 दिवस त्याच्या घरी झोपायला बोलवले होते. मी गेलो होतो. मामा आणि मी जेवून झोपलो. सकाळी लवकर मामा त्याच्या कामावर गेला होता. मी उठलो. मी आंघोळीला गेलो होतो. आंघोळ करून बाहेर आलो. मी फक्त टॉवेल लावून आलो होतो बाहेर. माझ्याकडे मामी एकसारखी बघत होती. माझे सिक्सपॅक होते आणि बॉडी होती त्यामुळे एकसारखी बघत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि बोललो, मामी आज जेवण चांगलं बनवा. तर तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. तिचं लक्ष माझ्या टॉवेलकडे होतं. ती माझ्या 8 इंचाकडे बघत होती. मी तेथून गेलो बाहेर आणि जेवाय परत आलो. जेवून परत बाहेर गेलो होतो. मी बाहेरून आलो. दुपारी आलो त्यावेळी मामी झोपली होती टी व्ही बघत. मी गेलो आणि तिच्या साईडला झोपलो. मला सवय होती शर्ट काढून झोपायची. मी काढला शर्ट आणि टी व्ही बघत पडलो. मामी पण टी व्ही बघत पडली होती. तिचं लक्ष नव्हतं माझ्याकडे की मी तिच्या साईडला शर्ट काढून झोपलो आहे ते. टी व्हीमध्ये एक मुलगा आणि मुलगी किसिंग करत होती. तो सीन चालू होता. त्यावेळी माझ्याकडे मामीने बघितले. त्यावेळी ती माझ्या बॉडीकडे एकसारखी बघू राहिली. मी शर्ट काढला होता म्हणून ती माझ्या सिक्सपॅककडे बघत होती. ती मला बोलली, आता टी व्ही बंद करणार का? तर मी म्हणालो, हां टी व्ही बंद करतो. मी उठून टी व्ही बंद केला. मामीजवळ झोपलो. तिने माझ्याकडे पाठ केली होती. मी माझ्या डाव्या कुशीवर झोपलो होतो. ती हळूहळू माझ्याकडे सरकू लागली. मला झोप लागत होती तोपर्यंत ती माझ्या 8 इंचाजवळ येऊन तिच्या घागरी माझ्या 8 इंचाच्या आत घेऊ लागली. मला ते समजले मामी काय करत आहे ती. मी पण माझी कंबर जरा पुढे मागे करू लागलो. तिला कळलं की मला पण करायचं आहे. त्यावेळी तिने माझ्याकडे तोंड केले. माझ्याकडे तोंड केल्यावर तिने तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले. किसिंग करू लागली. मी तिचं ब्लाऊज काढू लागलो. हळूहळू ब्लाऊज काढल्यावर ब्रा पण काढली आणि तिची छातीवर किसिंग करू लागलो आणि तिचे एक एक तोंडात घेऊ लागलो. ती पण मला एक एक करून ती माझ्या तोंडात देत होती. तोपर्यंत मामा आला आणि त्याने दरवाजा वाजवला. उठली, तिने आवरलं आणि दरवाजा ओपन केला. मी झोपायचं नाटक केलं. मामा येऊन मामीला सांगत होता, माझी आज रात्रीपासून नाईट चालू होणार आहे. आज रात्री मी जाणार आहे. मी तसाच झोपून पडलो होतो. मी उठलो. मामी जेवण करत होती. मामा टी व्ही बघत होता. मी गेलो मामीच्या मागे आणि मामीची छाती दाबू लागलो. माझा 8 इंच मामीच्या घागरीवर फिरवत होतो. मामीने माझ्याकडे तोंड करून मला धरले. मला धरून किचनला टेकवले. माझी शॉर्ट खाली केली. 8 इंच माझा तोंडात घेऊन लागली. ती असा घेत होती
मला कळले की हिला जास्त एक्सपिरियन्स आहे, जास्त जणांचा घेतला असणार. आत बाहेर नीट घेत होती, तोंडात घेऊन बाहेर काढत होती, जरा हलवायची आणि तोंडात घेत होती. 15 मिनटे एकसारखा घेतला होता तिने. मी तिच्या तोंडातच पाणी सगळे दिले. तिने ते सगळे पाणी गिळून टाकले. तिने माझा 8 इंच नीट साफ करून दिला. मी मामाजवळ जाऊन बसलो. मामा रात्री जेवून गेला. मी आणि मामी होतो. ती आवरून आली. मी म्हणालो न्यू साडी नेसून ये. ती नेसून आली. माझ्या मांडीवर येऊन बसली. मी तिला हळूहळू चोळत होतो आणि किसिंग करत होतो. तिची साडी परकर काढला, ब्रा पण काढला आणि पॅन्टी पण काढली. तिने पण माझी सगळी कपडे काढून फेकलीत. माझा 8 इंच तिने तोंडात घेतला. वेळी मी बोललो, तू किती जणांच्याकडून करून घेतेस? तर ती बोलली, आहेत 5 ते 6 जण मला ठोकतात. 1 महिन्यात ते 5 ते 6 जण येतात आणि ठोकून जातात. मी तिला बोललो, एकदम 5 ते 6 जण येतात? तर ती बोलली, नाही, एकवर ते येतात. आज आला की 2 दिवसानं दुसरा येतो. मीच त्यांना बोलवते. ती आजी आली होती म्हणून कोण आलं नाही. ती 1 महिनाभर होते म्हणून मला कोणाकडून करता आले नाही. त्यामुळे मला जास्त मूड झाला होता म्हणून तुझ्याकडून करून घेत आहे. तसे बोलून तिने तोंडात घेऊ लागली. माझे पाणी काढले आणि तसंच तोंडात घेऊन ते सगळे तिने गिळले. थोडा वेळ थांबून तिने आणि परत माझा 8 इंच तोंडात घेतला आणि तिने होता तसा कडक केला. मला बोलली, आता माझं पाणी काढ. त्याच्या आधी तुझी जीभ माझ्यात आत टाक. मी तिला झोपवले आणि मी तिच्या मांड्यांच्या माझे डोके नेऊन त्याच्यात जीभ टाकली. तिची क्लीन होती, जरासुद्धा केस नव्हते. मी जीभ टाकली तशी ती फुसकारे सोडू लागली. 10 मिनटे मी जीभ टाकत होतो. ती बोलली, आता कर म्हणून. ती झोपली होती. तसाच मी वर झालो. माझ्या मांड्या तिच्या मांड्यांच्या जवळ घेऊन माझा 8 इंची तिच्या मांड्यांच्या मध्ये सेट केला आणि पुढे मागे करायला लागलो. तशी ती आवाज करू लागली. तिला जास्त त्रास होत होता. ती बोलू लागली, मी करून घेते सगळ्यांकडून, खरं तुझ्या एवढा कोणाचा नाही आहे. सगळ्यांचा 5 इंच आहे. तुझा तर सगळ्यांच्याहून मोठा आणि जाड आहे. हळूहळू कर, असं म्हणू लागली. मी जरा आणि स्पीड वाढवली. माझा 8 इंच तिच्यात जात होता आणि परत 7 इंच बाहेर येत होता. ते तिला भारी वाटत होतं. ती बोलू लागली, भारी मज्जा येत आहे. कर जोरात, असंच कर, असंच कर, कर कर. मी पण करत होतो. ती वर खाली बघत होती. अचानक तिने डोळे बंद करून आह आह करत राहिली. तिने पण पाणी सोडलं नव्हतं. मी पण पाणी सोडलं नव्हतं. ती बोलू लागली, अजून आले नाही का पाणी? कर जोरात, काढ पाणी तुझं, त्यातच सोड, पाणी सोड सोड, तुझीच आहे ती आता. मी पण जोरात शॉट देऊ लागलो. ती जरा जरा वर जात होती. मी जोरात शॉट देत होतो तसे तिने हात वर केले आणि भिंतीला हात टेकवले. तसे मी जास्त जोरात शॉट देऊ लागलो. ती पण ओरडू लागली आणि थोडे स्पीड वाढवले. तशी ती मोठमोठ्यानं ओरडू लागली. तिला त्रास होत होता. मी माझे हात दोन्ही तिच्या छातीवर फिरवत होतो.
जोरात मी दाबत होतो तशी ती कणू लागली. थोडा वेळ कणत होती, थोडा वेळ ओरडत होती. असंच मी शॉट देत होतो. ती मोठमोठ्यानं ओरडू लागली आणि मधूनच शांत झाली. तिने पाणी सोडली. लगेच मी पण पाणी सोडले आणि तिच्या पोटावर शांत पडलो. त्या रात्री 5 वेळाला माझे पाणी तिच्यात काढले. तिने मला झोपू दिले नाही. नुसतं कर कर म्हणत होती. त्या रात्री आम्ही झोपलो नाही. दिवसभर मामा घरी असायचा. कशी वाटली स्टोरी? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.